नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत पुण्यातील चिंचवड येथे झालेल्या संमेलनातील आदरणीय शोभाताई सरमुकादम व दत्तकाका सरमुकादम यांची मुलाखत. उपकार गुरुमायेचे म्हणून किती उपकार, प्रेमळ मायती गुणबाळ मी, प्रेमळ मायती घेतला माझा भार, घेतला माझा भार, म्हणून किती उपकार गुरुमायेचे, किती उपकार गुरुमायेचे, म्हणून किती उपकार. मुक्ती सुख मज हाती दिधले, मुक्ती सुख मज हाती दिधले, त्रिभुवनी केले थो, त्रिभुवनी केले थो, म्हणून किती उपकार गुरुमायेचे, उपकार गुरुमायेचे, म्हणून किती उपकार. आठविता दत्त कंठ दाटतो, आठविता दत्त कंठ दाटतो, कुठला वेद विचार, कुठला वेद विचार, म्हणून किती उपकार गुरुमायेचे, उपकार गुरुमायेचे, म्हणून किती उपकार. हॅलो, ऐकू येतंय ना? आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे कुठल्या केंद्राकडून दादा काय करून देतील हे आपल्याला माहिती नाही. तर औरंगाबादला जाऊन आल्यानंतर तर हे पुण्यातलं पहिलं संमेलन आहे आणि ते पुढच्या पिढीकडनं सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या मुलांना बसवले. अर्थात ती मुलं बसली म्हणजे बाकीचे कोणी कमी आहेत अशातला भाग नाही, पण त्यांची ओळख होती म्हणून तुम्ही बसा म्हणलं. तर आज पुण्यातलं पहिलं संमेलन ते सुद्धा दत्त मंदिरामध्ये आणि पुढच्या पिढीकडून सुरू होत आहे, म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट आहे.
म्हणजे त्यांचं काहीतरी अपेक्षा आहे ना, आहे की नाही? दुसरी गोष्ट, आज तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर तरुण पिढीने द्यायचं. इतकं तुम्ही पैसे मिळवत आहे, पण तुम्हाला समाधान आहे का? समाधान आहे का? पैसे आहेत म्हणून तुम्ही सुखाची साधनं उपलब्ध करून घेऊ शकता, पण तुम्हाला समाधान आहे का? आहे का? आहे का? बोला ना. मग मग हे दादांना परत मॉडिफिकेशन करून हे का करावं लागलं? तर त्याच्यासाठी ते काय म्हणतात, तुमचा काय हा हमारा संजोग प्रेम से हुआ है, हाँ इसके पीछे बहुत हिसाब है, हाँ तकलीफ की वजह से आप हमारे पास नहीं आए, हाँ आप हमें भूल गए इसलिए तकलीफ पैदा हो गई. म्हणजे एका वाक्यात सोप्यात दादांनी काय सांगितलं की म्हणाले, ह्या आत्ताचा जन्म जो आहे तो जेवढा विकसित आपण करू तितका पुढचा जन्मावर अवलंबून आहे पुढचा जन्म. तर त्याला उदाहरण त्यांनी काय दिलं होतं की म्हणाले, एक ग्लासमध्ये जर पाणी घेतलं आणि बर्फाचा खडा टाकला तर त्याचं टोक फक्त वरती दिसतं आणि 3/4 खाली गेलेलं दिसतं. तसं इहजगतातलं जीवन हे ते 1/4 आहे आणि 3/4 जीवन परलोकातलं आहे. तर परलोकात शांतता नाहीये का? तर 8 तास आपण ड्युटी करतो, जे काय 25,000 50,000 जे काय पगार मिळवत असाल त्यातले आपण प्रामाणिकपणे 8 तास काम करतो का? करतो का? नाही करत. मग दादा म्हणतात, तर्पण करून तुमची पुण्याई देऊन तुमचे वंशज पुढे मुक्त कसे होतील? तुमच्यापाशी कर्मच नाहीये, पुण्याईच नाहीये तुमच्याकडे. हा तर मला मिलिंद काका पांडेंनी मला काय सांगितलं की परमार्थ प्रश्नावली वाचा. परमार्थ प्रश्नावलीवरती जर बोलायचं झालं तर संबंध दिवस परमार्थ प्रश्नावलीवरतीच जाईल, बाकीचं तत्वज्ञान राहील. तर त्याला साधी 2 दादांनी उदाहरणं दिली. काय तर आपल्याला खाता येत नाही म्हणून शिळं अन्न जे उरलेलं असतं ते आपण भिकारी, त्याचं कर्म आहे म्हणून तो बिचारा खातो 12च्या भुकेला. पण जर आपण खातो तसंच अन्न चांगलं ताजं जर त्या भिकाऱ्याला दिलं तर त्याचा आत्मा संतुष्ट होतो, हे दाखवता येत नाही. पण तो आत्मा आशीर्वाद देतो की त्याची भूक भागली म्हणून, हे तुम्हाला दाखवता येणार नाही. आणि हे जे आहे ते तुम्हाला चांगलं सत्कर्म म्हणून जमा होतं. आणि आपण जे शिळं अन्न देतो, खराब झालेलं देतो किंवा आपल्याला जात नाही म्हणून देतो, त्यांनी काय होतं, तेच अन्न आपल्याला शाप देतं आणि ते कर्म धारण होतं आणि अशी कर्म साठतात. आणि कालच मी कोणापुढे बोलले, तुम्हाला बोलले का कोणाला माहित नाही, देव तो दादांचा अधिकार. दादा म्हणतात देव डॅम्बिस आहे. दादा म्हणतात, मी नाही म्हणत. मग मी काय बोलीन? तर सत्कर्म तुम्हाला, चांगलं कर्म जे आहे ते तुम्हाला आधी भोगायला देतो. मग सत्कर्मामध्ये समजा यांच्या सत्कर्मामध्ये गाडी बंगला असला, यांच्या सत्कर्मामध्ये दुसरं काही आणखी नसलं, त्याच्या ह्याच्यामध्ये इतरांना आपण तुच्छ लेखून बोलतो, मग ती परत कर्म साठतात आणि मग अशी ती कर्म साठत जातात आणि सत्कर्माचा ठेवा कमी होतो. तेव्हा अडचण म्हणून उभी राहते आणि म्हणून मग अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण गुरुमार्गाकडे येतो. म्हणून बाबांनी म्हटले, तकलीफ की वजह से आप हमारे पास नहीं आए, आप हमें भूल गए इसलिए तकलीफ पैदा हो गई. दुसरी गोष्ट, बोवारणीला कपडे देतो, तिच्याबरोबर वाद घालतो, मोठे भांडते म्हणून अर्धा पाऊण तास त्याच्याशी घालवतो. पण जर साधना करा किंवा काहीतरी देवाचं करा म्हणलं, बसवत नाही, कंबर दुखती, पाठ दुखती, हे दुखतं म्हणून आपण कारणं सांगतो. मग ती बोवारीण काय करते, आपले कपडे घेते, ते धुते, शिवते आणि ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांना देते, ती विकती, जे काय असेल ते.
पण तुम्ही त्यांना निदान 6 महिने तरी ते कपडे घालता आले पाहिजे असं द्यायला पाहिजे ना आपण. ते न देता आपण काय करतो, ते फाटेपर्यंत अगदी ते आता आता नेसलं जाणार नाही म्हटलं की ते वस्त्र देतो. तर ते भांडी जी परत घेतो, त्यांनी ती कर्म परत आपल्याकडे येतात. आणि मग ती भांडी मुलींच्या लग्नाला नाही तर मुलाचं लग्न झालं की त्या सुनेला वापरायला दिलं, की मग त्यांचं 36 आकडे. म्हणजे ती जी कर्म परत येतात, तर त्या परमार्थमध्ये त्यांनी तेच विचारलंय, की तुम्ही दानधर्म किती करता किंवा तुम्ही ताजं अन्न दिलं का? म्हणजे हे आपणच चुका करतो आणि मग त्या भोगलं की देवा काय तू माझ्याकडे काय बघत नाही. हे सगळं समजलं पाहिजे. अडचणी काय येतात आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, हे जर कळलं तर आपण नीट वागू की नाही. म्हणून दादांना हे मॉडिफिकेशन करून हे परत सांगावं लागलं. हा आता ही सुरुवात करायची नव्हती. नंतर 65 साली काहीतरी मला वाटतं विजापूर केंद्र स्थापन व्हायच्या आधी आम्ही मुंबईला गेलो होतो. तेव्हा सलीम बाबांनी एक मुलाखत घेतली होती. तर ते कामकाज झाल्यानंतर अर्धा तास त्यांनी मुलाखत घेतली. त्याच्यात ते काय म्हणाले, की म्हणाले 3 वाजता चहा प्यायला नाही तर डोकं दुखतं. पण एक दिवस साधना केलं नाही म्हणून तुम्ही बेचैन होता का? किंवा आज दादांचं देवाची आठवण आली नाही म्हणून बेचैन होता का? होतो का? नाही होत. मग हे जेव्हा तुमच्या अंगी बाणेल, अरे म्हणून त्यांनी काय सांगितलंय, एक वेळ पूजा झाली नाही तरी चालेल पण साधना केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. आहे ना? सांगितलंय ना? आणि ती साधना तुम्हाला त्यांनी सांगितलं तेव्हा सूर्य पहाटे उठून करत होते किंवा सकाळी सूर्योदयापूर्वी करत होते. आपल्याला तेवढा हार्ड अँड फास्ट ठेवले नाहीये. दिवसभरात तुम्ही केव्हाही करा. आता जर हा नाईट ड्युटी करून आला आणि 8 वाजता साधना करायची म्हणून बसला आणि पेंगायला लागला, तर ती साधना होणार का? मग त्याच्यापेक्षा तू आल्यानंतर झोप, रिलॅक्स हो. दिवसभरात साधना कर. एवढं ॲडजस्ट कोण करेल? हां? तर आता आपल्या मुलाखतीची सुरुवात करायची आहे, की हे अनुषंगाने आलं म्हणून मी सांगितलं. बाकीचं काय त्याच्या मागे हेतू काहीच नाहीये. म्हणजे त्यांनी परमार्थ प्रश्नावली सांगितली, पण परमार्थ प्रश्नावली चुका आपल्या काय होतात हे आपल्याला समजलं पाहिजे. तर एका माणसाने विचारलं, विकास म्हणजे काय? हां? तर आता एवढं मोठं लेक्चर देऊन विकास सांगायचा म्हणजे कोणाला वेळ नाही. तर दादांनी 2 शब्दात काय सांगितलं, एक ह्याची मुलगी आणि एक माझी मुलगी. दोघी जणी आहेत. दोघी जणी एकाच वयाच्या आहेत, समोर आहेत. दोघांच्या पाठीवर हात फिरव, डोक्यावर हात फिरव म्हणून सांगितलं. तर केसा एवढा फरक असतो. ही माझी मुलगी आहे आणि ही त्याची मुलगी. हा जो केसा एवढा फरक आहे, तेवढा पण येता उपयोगाचा नाही. दॅट इज विकास. कळलं? म्हणजे एवढं मोठं सांगायचं काही तत्वज्ञान आवश्यकता नाहीये. येतं की नाही मनात, ही त्याची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहे. माझ्या मुलीला हे चांगलं दिलं पाहिजे आणि तिला त्याची मुलगी आहे. हे हे दादांच्या ह्याच्यात येते आणि ह्याच्यासाठी गुरुमार्ग आहे. हे गेला सोडत, त्याची मुलगी आहे मला काय करायचंय घेऊन हे म्हणायला गुरुमार्गाची आवश्यकता नाही. ते जन्मजातच आहे. का तर आपल्या ह्या अशा कर्माने. कळलं? म्हणून परमार्थ प्रश्नावली जरूर वाचा. ती तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवरती किंवा प्रिंटआउट काढून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. ते दादांनी सांगितलंय रोज झोपण्यापूर्वी परमार्थ प्रश्नावलीचा अभ्यास करा. कोण करताय? किती जण करताय? तो जर अभ्यास केला असता तर आज ही वेळ आली नसती ना. आता हे परत घेऊन परत पहिलं सांगावं लागतंय. का सांगावं लागतंय? आणि दुसरी एक गोष्ट काय, बाबा म्हणतात, सुरुवात आपण मुलाखतीची अशी करायची, की बाबा म्हणतात, अध्यात्म असं गेलंय, अध्यात्म असं राहिलंय आणि विज्ञान असं गेलंय. म्हणजे 500 वर्षात जी प्रगती व्हायला हवी होती, ती अध्यात्माची झाली नाही, फक्त विज्ञानाची झाली. आणि विज्ञानाने तुम्ही सुखाची साधनं प्राप्त करू शकता.
पण समाधान नाही मिळवू शकत. आणि ते समाधान बाजारात विकत मिळत नाही. त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून परत हे सगळं दादांनी मॉडिफाईड केलं. तत्व काही बदललं नाही. आता आपल्याला जरी गणपती बसू नको किंवा अमुक काही करू नको म्हणून सांगितलं, तरी त्यांनी ते सगळं 12 वर्ष पाळलंय. त्यांचे यम नियम सगळे पाळले. सवाष्ण म्हणून मीच घरात होते, पण मी जेवल्याशिवाय दादा जेवत नव्हते. म्हणून मी 11 वाजेपर्यंत मुलगी म्हणून काम करायचं. नंतर मी सवाष्ण म्हणून नवीन पातळी येऊन बसायचं आणि मी माझं जेवण झाल्यानंतर मी दादांचं जेवण घेऊन जायचं. म्हणजे हे त्यांना म्हणता आलं असतं ना. आणि हे कोणासाठी केलं त्यांनी? आपल्या भागवतांच्या घराण्यासाठी केलं का? नाही, सर्व जगासाठी केलं. मग हे पुढच्या पिढीला समजलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. आणि हे कार्य ईश्वरी इच्छेने स्थापन झालेलं आहे, दादांच्या इच्छेने स्थापन झालेलं नाहीये का? त्याचं सगळं आपण आता बघणार आहोत. भले 1 दिवसामध्ये जितकं शक्य आहे तितकं आपण प्रयत्न करूया. नाही झालं तर पुस्तक वाचायला मिळणार नाही म्हणून हे काय म्हणतो आपण क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्ही काय म्हणता, हायलाइट्स म्हणून ते ज्ञानसागर काढलं का? तर ह्या पिढीला आता पूर्ण सगळं वाचायला वेळ नाही ना. म्हणून पण एक आपली गुरु भगिनी ती आज आली नाहीये, तिच्या मुलांची परीक्षा आहे म्हणून. तर तिने मला काय विचारलं प्रश्न नाही, शिल्पा आली नाहीये. तर तिने मला काय विचारलं, अर्जुनाला गीता सांगितली श्रीकृष्णाने, पण ज्ञानेश्वरी पण हे गीतेचंच हे आहे, मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली? म्हटलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली हे उत्तर देण्याएवढी मी समर्थ नाहीये. पण म्हटलं श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृतमध्ये गीता सांगितली, ती कळली नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये निरूपण केलं. ते ज्ञानेश्वरांचं मराठी पण एवढं कळलं नाही म्हणून ही दादांनी संमेलनं सोप्या ह्याच्यामध्ये उदाहरणं घेऊन तुम्हाला समजावून दिली. ती पण एक आधुनिक काळची गीताच आहे. आणि त्यांची इच्छा होती म्हणून ते काम झालंय. पुस्तकाचं जे तुम्ही म्हणालात, तुम्ही किती कौतुक केलं आणि काही केलं, सगळे म्हणतात तुम्ही मेहनत घेऊन सगळ्यांनी कोऑपरेशन केलं म्हणून ते आम्ही करू शकलो. नाहीतर आम्ही काय केलं असतं? आणि ती त्यांची इच्छा होती, त्यांचा आशीर्वाद होता म्हणून ते आम्ही नाही केलं असतं तर दुसऱ्या कोणीतरी केलं असतं. पण त्यांनी संमेलनात सांगितलंय की मी आता जे तुम्हाला एकत्र करून काय सांगतोय ते पुढच्या पिढीला कळायला पाहिजे, म्हणून त्याची हे लिहून टिपण काढायचं तुमचं काम की माझं काम म्हणून विचारलंय. तर बाबा काय म्हणतात, साईबाबा म्हणतात की विज्ञानाची प्रगती अशी झाली आहे आणि अध्यात्म इथेच राहिलंय. आणि आपण जेव्हा अडचणी घेऊन त्यांच्या समोर गेलो तेव्हा एक फुल शर्ट आणि एक हाफ शर्ट हे चित्र कसं दिसेल, तसं अध्यात्म म्हणजे हाफ शर्ट आणि विज्ञान म्हणजे फुल शर्ट. तर दोन्ही फुल शर्ट व्हायला पाहिजे तर अध्यात्म वाढायला पाहिजे ना. मग ते आताच्या काळामध्ये संस्कृत शक्य नाही, वेळ नाही कोणाला, कारण त्यांना माहित आहे काळ किती फास्ट जाणार आहे पुढे. त्या काळाला ऍडजस्ट करायला पाहिजे तर त्यांना मॉडिफिकेशन म्हणजे देव वरनं खाली उतरून आला आपल्यासाठी, पण आपण त्याच्यासाठी 2 पायऱ्या चढायला तयार नाही. वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. अरे वेळ नाही कसा? डॉक्टरकडे गेलो तर 2 तास बसतो आपण. काय तुमच्या याच्या कामाकडे, सरकारी कामाकडे गेलो 2 तास बसतो, 56 वेळा चक्रा मारा म्हटलं तर चक्रा मारतात. दादानी वाक्य काय वापरलं माहितीये? म्हणाले 2 पैशाच्या प्रमोशनसाठी तुम्ही साहेबाची जी करता आणि मी तुम्हाला जन्माचं प्रमोशन द्यायला बसलोय तर तुम्हाला माझ्याकडे बघायला वेळ नाही. एका दीक्षेमध्ये 3 जन्म वाचवले म्हणजे 5 दीक्षेमध्ये 15 जन्म वाचवले. जे आपल्याला 15 जन्मानंतर मिळणार होतं कमीत कमी ते 15 जन्म अलीकडे आणून आपल्याला दिले. ते गाडीतनं हिंडायला आणि बंगल्यात राहायला नाही दिले. जी जगात अशांतता आहे ती शांतता निर्माण व्हावी म्हणून आपले जन्म वाचवले.
आणि त्यांच्या कार्यामध्ये आज एवढे जगात लोक आहेत. हे मुठभर आपले का आले? आज आपण इथे सगळे जमलोय, ह्या माणसांच्या पेक्षा त्या आत्म्याला जाणीव आहे, म्हणून आपण इथे आलोय धावत पळत. कारण तो आत्मा थकला सगळीकडे हिंदून आणि शांतता मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये. तेव्हा आपले प्रयत्न कमी पडले किंवा आपण सगळीकडे हिंदून ते काम होत नाही, पण त्यानंतर इकडे पोहोचलो आणि मग आता काय ते म्हणतात ते ऐकायला तयार झालो. परत वरती राहणारच म्हणतो 11 आठवडे काम केलं नाही काम झालं. अरे एखाद्याला दादा म्हणतात एखाद्याला उपाशी ठेवलं तर समजा हा रोज 4 पोळ्या खात असला आणि 8 दिवस याला उपाशी ठेवलं आणि 9व्या दिवशी याला 8 चोक 32 पोळ्या खायला घातल्या, खाईल का हा? मग एवढे वर्ष तू केलं नाहीयेस काही, तर 11 आठवड्यामध्ये सेवा करून तुझं सगळं झिरो बॅलन्स होणार आहे का? पण दम नाही. 11 आठवडे निराकरण केलं, माझं काम का नाही झालं? वरती जाणारच विचारतात. कळलं? म्हणजे दादा म्हणाले तुम्हाला साधे उदाहरण दिल्याशिवाय तुमच्या लक्षात येत नाही. तर साईबाबांचा संचार शिरोड्याच्या संमेलनात जेव्हा झाला तेव्हा त्यांनी काय सांगितलं, आता सुरुवात मुलाखतीची, तर म्हणाले हे मानवी जीवन आपलं हे एक यंत्र आहे. हे यंत्र देवानी निर्माण केलं आणि ह्या यंत्राला आराम पडावा म्हणून हे सगळं फ्रीज, टीव्ही, जे काय मिक्सर, जे काय उपलब्ध इलेक्ट्रॉनिक्सची सामान हे ती आपण निर्माण केली. आता आत्ताचं उदाहरण म्हणजे काय? मोबाईल. तर म्हणाले ही तुम्ही निर्माण केली, पण निर्माण केल्यानंतर त्या यंत्राने तुम्हाला खाऊन टाकलंय. खाऊन टाकलंय म्हणजे काय? त्याच्या आधी तुम्ही इतके झालात की 2 अधिक 2 4 हे काय समीकरण आहे. पण जर कॉम्प्युटरमध्ये चूक असेल आणि कॉम्प्युटरने जर 2 अधिक 2 5 दाखवले तर तुम्ही काय म्हणणार? 2 अधिक 2 5च बरोबर आहे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्या यंत्राने तुम्हाला खाऊन टाकलंय आणि त्याच्यामुळे जगात अशांतता. हा काय म्हणतो ते त्याला पटत नाही, तो काय म्हणतो ते त्याला पटत नाही, हेच चाललंय सगळीकडे. मग कसं शांतता लाभेल? आणि रूढी परंपरेने वडील करत होते म्हणून आजोबा करत होते म्हणून वडील करतात, वडील करतो म्हणून मुलगा करतो. अरे पण संकल्प काय, कशासाठी करतोय याचा काही मागमूसच नाही, पत्ताच नाही. आपलं रूढी परंपरेने ते करत होते म्हणून मी करतो म्हणून ते करतात. अशाने तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी संकल्पाने केली आहे. काम जे काही सिद्धता करायच्या त्याच्या आधी त्यांचा संकल्प तयार होता. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, नरसोबाची वाडीची हवनं केली तर त्या गुरुजींना संकल्प दादाने लिहून दिले, नंतर त्यांनी ते संस्कृतमध्ये केले आणि नंतर ती हवनं झाली. म्हणजे दादांचा अधिकार केवढा असेल? म्हणजे संकल्प त्यांचा आधी तयार आहे ना, कशासाठी करतोय हे आपल्याला काही आपण लक्षच देत नाही. पैसा आणि मोबाईल म्हणजे आमचं जीवन सर्वस्व. अरे 12च्या भुकेला 500 रुपयाच्या नोटाची चवड खाऊ शकता? तेव्हा एक पोळी आणि भातच लागतो ना? लागतो का नाही लागत? पण त्याचा विचार नाही. हे जेवताना पण मोबाईल, बसताना घरात 4 जण आहेत तर 4 दिशेला 4 जणांची तोंड. मुलगा एक बघतोय, मुलगी एक बघती, नवरा एक बघतोय, बायको एक बघते. काय चाललंय काय? मागे वळून बघायला कोणीही तयार नाही, म्हणून हे परत त्यांना जन्म घेऊन हे करावं लागलं. म्हणून साईबाबांनी पहिल्यांदा काय म्हटलं, ह्या यंत्राला आराम पडावा म्हणून ही यंत्र तयार झाली आणि ह्या यंत्राने खाऊन टाकलंय, तर ह्या यंत्राला ह्या यंत्रात बोलवा आणि ह्याला मंत्र शिकवा, तर तुम्ही जगामध्ये शांतता निर्माण करू शकाल. त्यांना
दीपक दादा तेव्हा होता, तर दीपकला सांगितलं उठ आणि एक सांग, मला जोरात बोलता येत नाही कारण बाबा अगदी हळू बोलत होते. बाबा म्हातारे झाले होते ना, म्हणून ते हळू जवळ बसलेले हे असं तेवढ्या ऐकू येत होतं. आम्हाला बाहेर असे मागे बसतो तर आम्हाला काही ऐकू येत नव्हतं. तर उठून सांग म्हणाले. या संमेलनात आमच्या समोर घडलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे आणि त्यांनी काय सोसलंय. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता तुम्हाला जर सेवक व्हायचं असेल, मुलाखती म्हणजे नुसतं तत्वज्ञान सांगायचं नाहीये, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काय चाललंय तेही बघायला पाहिजे. आणि हा म्हणाला, याला जर सांगितलं 11 आठवडे माधुकरी माग तर तू सेवक होशील. हा काय म्हणे, काय करू नाही माधुकरी मागायची आणि सेवक व्हायची आहे, हे छान आहे म्हणशील का नाही? नाही गेले ना. तर त्यांनी सांगितलं की म्हणाले दादानी माधुकरी मागून 2.5 वर्ष औदुंबरला सेवा केली. दादा तरुण होते. हा 5 घरी माधुकरी मागायची, 6व्या घरी माधुकरी मागायची नाही. आणि हिने जर पुरणपोळी केली असली आणि तिने जर अर्धी वाढली आणि याला जर पुरणपोळी आवडत असली तर हा तिला म्हणू शकत नाही की मला अजून एक पोळी घाल. आणि ती माधुकरी मागितलेली दत्तगुरूंची आज्ञा काय, तर ती पाण्यात बुडवायची, त्याचे 3 भाग करायचे, एक अतिथीला, एक गाईला आणि 3रा त्यांना. म्हणजे तरुण वयामध्ये भूक लागलेली असती तेव्हा असं बेचव आणलं का ते पाण्यात का बुडवायचं, इच्छा वासना त्यांच्या येऊ नयेत त्या बायकांच्या मनात. एवढी तपश्चर्या कोण कोणासाठी करेल? मुलगा तरी वडिलांसाठी करेल का, किंवा वडील तरी मुलासाठी करतील का? पण ही त्यांनी कोणासाठी केली, जगासाठी केली. का तर जगाची परिस्थिती अशी आहे. तर आता सुरुवात मी केली ना, म्हणा तुम्ही घ्या, हो केली. शिर्डीला उगीचाला जाते घातलं, एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई दर्शन. या शिर्डीला उगीच कशाला जाशी तीर्थाटन, एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई दर्शन. माय द्वारका प्रेमळ आई, माय द्वारका प्रेमळ आई, तात जगाचे सद्गुरु साई, तात जगाचे सद्गुरु साई. धुनी अखंडित प्रसन्नतेचे, धुनी अखंडित प्रसन्नतेचे, अग्नी नारायण एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई दर्शन. जा शिर्डीला उगीच कशाला जाशी तीर्थाटन, एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई दर्शन. राम रहीम कुणी म्हणती त्याला, राम रहीम कुणी त्याला. बुद्ध येशुनी गमे कुणाला, बुद्ध येशुनी गमे कुणाला. जात पंथ भेदही नुरला, जात पंथ भेदही नुरला. मानवता शिकवण, एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई दर्शन. जा शिर्डीला उगीच कशाला जाशी तीर्थाटन, एकदा घे साई दर्शन, एकदा घे साई
पूर्णब्रह्म हे साई अवतरे पूर्णब्रह्म हे साई अवतरे भवभयजांच्या दर्शनी नुरे दर्शनी नुरे उदी नव्हे तो प्रसाद गुरुचा उदी नव्हे तो प्रसाद गुरुचा संजीवनीचे कण एकदा हे साई दर्शन एकदा हे साई दर्शन जा शिरडीला उगीच कशाला जाशी ते धाकन एकदा हे साई दर्शन एकदा हे साई दर्शन एकदा हे साई दर्शन. हे का सांगितलं? एक मिनिट फक्त थोडं समोर घेऊन जाऊ, त्यांना बोलायला त्रास होणार नाही. लाईट यायचं बाकी आहे. आपण थोडं समोर घेऊन जाऊ, त्यांना बोलायला थोडे पुढे वाजून सर. आता ही आरती का घेतली? हे साईबाबांचा मान म्हणून किंवा दत्तगुरूंचे यम नियम पाळायला शक्य नाही म्हणून साईबाबांचा अवतार झाला. साईबाबांचं पण पेरलं नाही म्हणून दादा आणखीन सोपेला. तर ते काय म्हणतात, आता तीर्थाटनाला ह्याला जायला काही आवश्यकता नाहीये. एकदा परवा मी नाशिकला मुलाखत घेतली, मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना ते सांगितलं शिर्डीला साईबाबा राहिले म्हणून शिर्डीचं महत्त्व. पण शिर्डीला साईबाबा राहून त्यांनी दादांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानी केलं ना. म्हणजे त्यांना तळमळ देवापेक्षा सुद्धा साईबाबांना जगाची चिंता किती आहे म्हणून ही आरती का घेतली. एक जरूर नाही आता कुठल्याही यात्रेला जायची किंवा काहीही करायची गरज नाही आहे. सगळं तुम्हाला सिद्धता करून प्रतिमामध्ये करून दिलेलं आहे. तर आता साईबाबांचं झाल्यानंतर हे पहिली मुलाखत गोव्याची सांगितली. आता दुसरं ते काय म्हणतात, पहिला मग डार्विनच्या थेअरीप्रमाणे डार्विननी शोध लावला. कसला शोध लावला? उत्क्रांती तत्वाचा शोध लावला म्हणून सगळ्या जगाने डोक्यावर घेतलं. पण तो नैसर्गिक आहेच. 84 लक्ष योनीचं उत्क्रांती होऊन नरजन्म प्राप्त झाला, नरजन्माचा आकार आला. म्हणजे मनुष्य पूर्ण नव्हे. मनुष्याला काय मिळालं जास्ती? इंद्रिय अवयवांची संपत्ती मिळाली आणि बुद्धी मिळाली. आता डार्विनच्या थेअरीप्रमाणे निसर्गाप्रमाणे त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागलं नाही. गांडूळ होतं, त्या गांडूळाने जमीन भुसभुशीत केली, त्याचं सत्कर्म एका ह्याच्यामध्ये झाल्यावर ती स्थित्यंतर झालं, पुढची अवस्था प्राप्त झाली. त्यांनी सत्कर्म केलं, पुढची अवस्था प्राप्त झाली. असं करत मनुष्य जन्माचा आकार आला आणि मनुष्याला सगळे इंद्रिय अवयवादी संपत्ती मिळाली. तिथे दादांचं पहिल्या संमेलनात वाक्य आहे, जिथे डार्विन थांबला तिथून आम्ही सुरुवात केली. याचा अर्थ कळत नव्हता आम्हाला जेव्हा दादांनी सांगितलं. आणि दुसरं वाक्य काय आहे, असा आनंद एकांगी असतो. म्हणजे दादांना मॉडिफिकेशन केल्यानंतर जगाचं चित्र कसं बदलेल हे दिसत होतं, पण ते तुम्हाला दाखवता येत नव्हतं. जसं घर बांधताना तो इंजिनियर असतो, तो पेपरवरती नकाशा काढतो, जो बांधतो त्याच्या डोळ्यासमोर ते हे असतं. आपल्याला दगडविटांनी काही अंदाज येत नाही, पण जेव्हा घराचा आकार येतो तेव्हा आपण म्हणतो वा छान झाली ही बिल्डिंग. तसं दादा म्हणतात, हे स्थित्यंतर केल्यानंतर, मॉडिफिकेशन केल्यानंतर मनुष्य जीवन कसं असेल, क्रमशः असेल, ते त्यांना कळत होतं. म्हणून ते म्हणाले एकांगी असतो. आणि मनुष्य जन्मापर्यंत आकार आल्यानंतर डोळ्याचा उपयोग काय, कानाचा उपयोग काय, नाकाचा उपयोग काय हे डार्विनला कळलं नाही. म्हणून ते म्हणतात, तो जिथे थांबला तिथून आम्ही सुरुवात केली की आता मनुष्याला उत्क्रांती करून घ्यायची. पण ती कशी? निसर्गाप्रमाणे आणि मानवाने करायची, स्वतः करायची. आपण निसर्ग नाही करणार. तुम्ही अज्ञान असता तिथपर्यंत निसर्ग तुम्हाला सांभाळतो,
पण तुम्ही जरा संज्ञानला लात की तो निसर्ग बाजूला हो. हां, आता चांगलं बोललं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे. हे याचं कार्य कानाचं, नाकाचं, तोंड, जिभेचं किंवा यायचं श्वास घ्यायचं कुठे आपण लगेच म्हणतो घाण वास येतो, इकडे नको थांबायला, हेच नाक सांगतो म्हणून करतो ना. मग इकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. म्हणजे ही उत्क्रांती मानवाधीन आहे ना, ती निसर्गाधीन नाही आहे. निसर्गाने तुम्हाला दिलं इंद्रिय अवयव, त्याचं कार्य काय आहे हे सांगायला ते पुढचं. म्हणजे आता मानवाने निसर्गाप्रमाणे उत्क्रांती करायची. त्याला दुसरं दादाने उदाहरण दिलं होतं, झाड आहे. कसलं झाड? आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला फळं किती येतात? 500 आंबे येतात. झाड किती खातं? काही खात नाही. हां, परत फळ टाकली की परत दुसरं झाड येतं, तसंच येतं जे ज्या जातीचा आंबा असेल. पण इकडे काय होतं आहे, वासना विकारात गेल्यानंतर आजोबांसारखा मुलगा नाही, मुलासारखा नातू नाही. हे कशामुळे? विचारामुळे. आत्ता शिवदास कुठे आहे? शिवदास गोव्याला निलेशनी कामकाज केलं ना, परवा औरंगाबादला सांगितलं ना कुठे पाठवते. त्यांनी निलेशनी काय सांगितलं, हां, की म्हणाले एक आमची मैत्रीण आहे, तिचं जावई पंजाबी, तो काय म्हणाला, बुद्धीने आणि पैशाने मी जग जिंकू शकतो. एक आजार झाल्यानंतर देवाच्या पायाशी यावं लागलं ना. म्हणजे देव, पण देव मानायला कमीपणा कशाला वाटावा? जरूर काय आपलं आई वडील आहेत ना ते. म्हणून ते काय म्हणतात, रानटी अवस्थेमध्ये होतो तो मनुष्य जन्माचा आकार आल्यानंतर, त्या रानटी माणसाला मनुष्याचा आकार आल्यानंतर फक्त पोटाची भूक आणि शरीराची भूक एवढंच दोन माहीत होतं. त्याला धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय काही माहीत नव्हतं. देव म्हणजे काय काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं, ईश्वराचा जो हेतू होता सृष्टी निर्मितीचा तो विकसित झाला नाही. ईश्वराची इच्छा काय, सृष्टी निर्मिती ही हा त्याचा विलास आहे. आणि त्याची इच्छा आहे की सगळ्यांनी प्रेमाने चांगलं राहावं आणि सुखशांती समाधानाने ते बघायला. म्हणजे वडील कसं मुलगा शिकल्यानंतर तो नोकरी करतो, मग बघतात समाधानाने राहतात, तसं त्याची इच्छा आहे ईश्वराची की आपण सगळ्यांनी एक हे काय म्हणतो रामराज्य म्हणत होतो आपण पहिल्यांदा, हां, तसं सुख समाधानाने राहू. पण इकडे काय झालं, हा म्हणतो मला एवढं मिळते, दरवाजा बंद करून हा एकटा मस्त, माझी मुलं, माझी बायको, माझं संसार, माझं जग तिकडे काय काम होईल. अशामुळे अशांतता झाली, कळलं. मग ते असं रानटी मनुष्य वागायला लागल्यानंतर सृष्टीमध्ये काय झालं, असमतोलत्व आलं आणि सृष्टीचं पावित्र्य लयाला जायला लागलं, कमी व्हायला लागलं. तेव्हा देवाने काय केलं, ऋषीजनांना पाठवलं आणि होम हवन करा, दानधर्म करा, यज्ञ करा आणि सृष्टीचं परत पावित्र्य निर्माण करा. मग ते ऋषीमुनी आले, पृथ्वी तलावरती आल्यानंतर त्यांनी यज्ञ याग केले, होम हवन केले, जप जाप केलं, सगळं केलं आणि पृथ्वीचं पावित्र्य परत लेवलला आणलं. लेवलला आणल्यानंतर तिथंच थांबले नाहीत ते, त्यांनी स्वतःची गुरुकुलं चालू केली. हां, गुरुकुलं चालू केली आणि मानवाला शहाणं करायचं मोठं सत्कन महान कार्य केलं असं म्हणतात. गुरुप्रसादमध्ये आहे ते सगळं. तर सगळं वाचायला वेळ नाही ना, म्हणून त्या महत्त्वाचे तरी काय गोष्टी आहेत त्या तरी पुढच्या पिढीला समजलं तर दादा काय म्हणतात म्हणून ते पुस्तकं वाचतील, म्हणून हे थोडं सांगायचा प्रयत्न, बाकी काही नाही. ते दादा आम्ही सांगणार आमच्या लेवलनी, ते सांगणार सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. त्यांच्या शब्दाला वजन आहे. मी 10 वेळा तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला इथे पोचणार नाही, पण त्यांच्या शब्दात तुम्ही एकदा ऐकलं तर ते इथे पोचेल, एवढी त्यांची ताकद आहे. आणि त्यांच्या शब्दाने आपल्याला आशीर्वाद मिळेल. माझ्या शब्दाने मी काय देणार, मी सुद्धा तुमच्यासारखी आज इथे बसले, मला वेळ आहे म्हणून मी अभ्यास केला म्हणून इकडे बसले, नाही तर मी इथेच होते ना.
आणि मी जरी तुम्ही म्हटलं तरी ते दादा बोलतात ते तुम्ही म्हणतात, तर आपण म्हणायला पाहिजे. ते तंद्रीमध्ये येत नाही आपण म्हणून, ते तुम्ही म्हटलं जातं. आणि मग ते ऋषीमुनींनी पावित्र्य परत लेवलला आणल्यानंतर मग त्या ऋषीमुनींनी परत देवांना बोलवलं. देवांना सांगितलं की तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही तत्व यायला पाहिजे तर परिपूर्णत्व मिळेल. तर तिन्ही तत्व ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तुम्ही या म्हटल्यानंतर त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन ते देवाने इहलोकासाठी देवदेवता स्थापित झाल्या, परलोकासाठी देव स्थापित झाले आणि स्वर्गलोकासाठी उपास्य देवता स्थापित झाले. आणि त्यांनी त्यांचं ऋषीमुनींचं कार्य सुरू केलं. पण कालांतराने काय झालं, त्यांनी कार्य सुरू केलं पण ते कालांतराने जागा नाही म्हणून यज्ञ होईना, आणि जपे काही होईना, काहीच करता येईना. सगळं अवघड परिस्थिती झाली. संस्कृत येत नाही, काही येत नाही म्हटल्यानंतर आणि जात म्हणतो ब्राह्मणांनीच म्हणायला पाहिजे, अमुकच करायला पाहिजे असं आल्यामुळे आता यांच्यामध्ये इथे आल्यानंतर जातपंथ नाही. आपल्या मार्गामध्ये सगळे आहेत. मुसलमान आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, हिंदू आहेत, ब्राह्मण आहेत, सगळे आहेत. का तर त्याला पण बुद्धी आहे ना, त्याला पण तो अधिकार आहे ना. आता शिकतात की नाही शिकतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यांनी तसं लिमिटेशन ठेवलं नाही आहे की हे ब्राह्मणांनीच करावं, हे यांनीच म्हणावं, ते त्यांनीच म्हणावं, असं लिमिटेशन त्यांनी नाही ठेवलेलं आहे. म्हणून साईबाबा आता दादा काय म्हणतात, दादा फक्त गुरूंच्या आशीर्वादाने कोंडीबा महाराजांच्या ह्यानी जन्माला आले. हा चार्ट आहे. आता इथे आपल्याकडे हे नाही म्हणून ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आहे नंतर बघा. तर दादा म्हणतात मी दत्तपंथाचा, पण दत्तपंथाचे नियम तुम्हाला पाळणं शक्य होणार नाही म्हणून त्यांनी साईबाबांच्याकडे पाठवलं. साईबाबा म्हणतात मी फकीर, मी तुम्हाला काय देणार म्हणून त्यांनी हाजीबाबांच्याकडे पाठवलं. हाजीबाबांच्या दरबाराचं ब्रीद काय, म्हणजे आहीक देणार. हाजीबाबा म्हणतात मी आहीक देतो, पण ते खातं कोण, ऋणानुबंध. कारण ऋणानुबंधाची फेड होत नाही. कारण आत्मा आणि कर्म जे आहे जड होत आहे का विषय, फास्ट होत आहे का. तर कर्म आणि आत्मा आहे. तर आत्मा काय म्हणतो, आत्माला देह धारण केल्याशिवाय कर्माचं कमी करता येत नाही. म्हणून आत्मा देहबंधनात गेला. देहबंधनात गेला म्हणून ऋणानुबंध आले. ऋणानुबंध काय आले, मातृपितृ आला, इतर जन आला, देवाधिक आला आणि जन्मजन्मांतर आणि जन्मकर्म तर पाहिजे जन्माला. आणि गेल्या जन्मीचं जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर ह्या जन्मात उदित होतं. म्हणजे ते 2 आहेत आणि ह्या जन्मातले 5 म्हणजे 7 ऋणानुबंध आपल्याला फेडायचे. तर त्याला दादा काय म्हणतात बघा, ठरवलेलं एक असतं आणि सांगतो 3रं. दादा वेगळे सुचवतात. ते म्हणाले अभ्यास झाला का तुमचा, कुठे अभ्यास करून काय उपयोग नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते बोलून घेणार. तर ते काय म्हणतात, काय कुठे आलो होतो आपण, ऋणानुबंध. तर आत्मा आणि कर्म हे 2 असतात. ते कमी करायला म्हणून जन्म येतो, कर्म देतात. पण इथे आल्यानंतर काय होतं, एक माणूस असतो तो आई वडील भक्त असतो. आई वडील जन्म भरतो, आई वडिलांचं सगळं करतो, बाकीचे 4 ऋणानुबंध राहतात. दुसरा येतो तो नुसतं देवाचं करतो, बाकीचे राहतात, देणं राहतं, ते फेडायचं राहतं. 3रा येतो इतर जन्म, मित्रमैत्रिणी त्याच्यातून मजा करायची आणि आयुष्य घालवायचं, बाकीचे 3 राहतात. ते तुमच्या सुखशांती समाधानाला डिस्टर्ब करतात, बाधा आणतात. हा सगळा विचार करायला पाहिजे ना सारासार. मग साईबाबांचं पण पेले ना म्हणून दादा जन्माला आले आणि दादानी ते मॉडिफिकेशन केलं.
तर ती काळाची गरज म्हणून आता तुम्हाला जर सांगितलं यम नियम करा, संस्कृती येत नाही. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशन असं आहे खरं. असं आहे. ते तर येत नाही म्हटल्यावरती तो काय म्हणतो, अकाल मृत्यू हरणमच्या ऐवजी धारणम म्हणतो. मग दुसऱ्या दिवशी अटॅक येतो. धारणम म्हटलं की यात्रेला जाऊन आला की अटॅक आला. काल तर होते. काल तर होते, धारण म्हटलं तर ते काय येणार झालं? नाही का, त्याला आमंत्रण दिल्यासारखं झालं. म्हणून संस्कृत पुढे येणार नाही. म्हणून साधा ओम काय आत्मे पण म्हणू शकतात, माणूस पण म्हणू शकतो, आणि कुठल्याही धर्माचा मनुष्य ओम म्हणू शकतो. म्हणून ओंकार सिद्ध केला. मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करूया. तरी अशा सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा.